की 158 आणि 127 हे नेमकं कसं आलेलं आहे. तर लोकसभा निकालानुसार कल आपण पाहिला, मात्र महायुतीची डोकेदुखी नेमकी काय आहे ती आपण पाहूया. तर लोकसभेत महायुतीच्या तब्बल 84 आमदारांच्या मतदारसंघात महाविकास आघाडी पुढे आहे. भाजपच्या 105 पैकी 42 आमदारांच्या तालुक्यामध्ये महाविकास आघाडीला लीड आहे, तर अजितदादांच्या 40 पैकी 25 ठिकाणी महाविकास आघाडीला लीड. लोकसभेत महायुतीच्या विद्यमान म्हणजे 84 जागांवर सध्या फटका बसताना दिसतो. भाजपच्या 105 पैकी 42 आमदारांच्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडी ही आघाडीवर आहे. ही सगळी जर आकडेवारी आपण पाहिली तर यामध्ये महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, अजितदादा, शिंदे, फडणवीस. तर पक्षनिहाय आकडेवारी आपण या ठिकाणी पाहूया. तर महायुती आमदारांच्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी पुढे आहे, म्हणजे भाजपच्या 105 आमदार आहेत, मात्र तिथे 42 मतदारसंघात महाविकास आघाडी पुढे आहे. शिवसेना शिंदेच्या 40 आमदार आहेत आणि 14 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी पुढे. सगळ्यात मोठा फटका अजित पवार गटाला, म्हणजे राष्ट्रवादीच्या 40 आमदार आहेत आणि 25 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी पुढे आहे. म्हणजे एकूण 84 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी पुढे आहे. पुन्हा एकदा आपण पाहूयात, भाजपचे 105 आमदार आहेत, 42 मतदारसंघात महाविकास आघाडी पुढे आहे. शिवसेना 40 आमदार आहेत, 14 मतदारसंघात महाविकास आघाडी पुढे आहे. हे विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादीचे 40 विद्यमान आमदार, त्यांच्या 25 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी पुढे आहे. पक्ष आणि सध्याचे आमदार आणि विधानसभेमध्ये किती लीड मिळालेला आहे ते आपण पाहूया. तर शिवसेना ठाकरे गट सध्या 15 आमदार आहेत आणि त्यांना दुप्पट फायदा या ठिकाणी झाला. 30 म्हणजे 15चा लीड त्यांना या ठिकाणी मिळालेला आहे. तर काँग्रेसचे सध्याचे आमदार आहेत 45 आणि त्यांना 72 ठिकाणी लीड मिळालेला आहे, म्हणजे 27 ठिकाणी त्यांना अधिकचा लीड मिळाला. राष्ट्रवादीचे 12 आमदार आणि 52 विधानसभेमध्ये त्यांना लीड मिळालेला आहे, म्हणजे 40 जागांचा फायदा त्यांना या ठिकाणी होताना दिसतोय. तर 84 ठिकाणी जवळपास महाविकास आघाडी पुढे, म्हणजे 101 असे मतदारसंघ आहेत, 84 विद्यमान आमदार आहेत, त्या ठिकाणी महाविकास आघाडी पुढे आहे. आणि